जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी आपला होस्ट आणि दोस्त अनिकेत गोडबोले आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण आहोत ताडोबा अंधारी या व्याघ्र प्रकल्पाच्या एकदम नजीकच्या आणि विकसनशील गावात सातारा या ठिकाणी. नेमकं हे जे गाव आहे सातारा, हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जवळचं आणि बफर झोनमधलं गाव ज्याला म्हणू शकतो आपण. तर व्याघ्र प्रकल्प म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात अगोदर येतात ते म्हणजे वाघ. पण या वाघांच्या सानिध्यात राहणाऱ्या माणसांचा विकास त्यांच्याकडनं कसा साधला जातो याबद्दल आपण जाणून घेऊया काही नागरिकांच्या या गावातील प्रतिक्रिया. मित्रांनो, आपल्यासोबत सातारा गावचे काही ग्रामस्थ जुळलेले आहेत. सर, आपलं नाव सांगू शकता? माझं पूर्ण नाव रुपेश दिगंबर रामटेके आहे आणि मी या गावातील रहिवासी आहे. दादा, गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये गावाच्या विकासाच्या बाबतीत झालेला बदल याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण काय सांगू शकता? मागील 5 ते 10 वर्षापूर्वी जनरली जी गावाची अवस्था असते तीच अवस्था आपल्या गावाची होती. म्हणजे असे रस्त्याने समजा घाण आणि रस्ते व्यवस्थित नव्हते, असं म्हणजे चिखलाचे रस्ते होते. आता पूर्ण पक्के रस्ते झालेले आहे. दिव्याबत्तीची सोय नव्हती. आता माझ्या गावाच्या बसस्टॉपपासून चिमूर रोडपासून तर पूर्ण गावापर्यंत दिवाबत्तीची सोय आहे. आणि काही संपूर्ण गावामध्ये दिवाबत्ती जरी कट झाली तर सोलर पॅनलची व्यवस्था आहे. आणि एकदम सुंदर आणि स्वच्छ असं आम्ही म्हणजे मी म्हणण्यापेक्षा जे आमचे सरपंच आहेत त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या प्रोत्साहनामुळे, त्यांच्या जिद्दीमुळे, चिकाटीमुळे आणि गावातील एकोप्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे. नक्कीच. जेवढा रोल सरपंच साहेबांचा असतो, या गावातल्या प्रथम नागरिकांचा असतो, तेवढाच रोल इथल्या नागरिकांचा सुद्धा असतो. नमस्कार, आपल्यासोबत जुळले आहेत काही ग्रामस्थ जे या इथल्या वन विभागाच्या PRT विभागामध्ये काम करतात. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगू इच्छिता? सूरज श्रीराम ढोणे, सातारा. आपल्यासोबत सूरजदादा आहेत. सूरजदादांना आपण काही प्रश्न विचारूयात. हा जो गाव आहे हा बफर झोन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये हा गाव येतो. इथून जवळच वाघाचं वास्तव्य आहे आणि त्याच जवळ या सातारा गावातल्या मानव वस्तीचं वास्तव्य आहे. त्याबद्दल आपण यांना काही प्रश्न विचारूयात. दादा, आपण इतक्या जवळ असता या वाघांच्या, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा काही फरक पडतो का? काही म्हणजे तुम्हाला भीती असते का ह्या वाघांची वगैरे? नाही ना सर, तशी काही भीती नसतात, पण सायंकाळला खूप होतात. म्हणजे भीती असतेच. तर त्या भीतीबद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगू शकता? म्हणजे त्या भीतीच्या वातावरणामध्ये जगताना तुमच्या काय प्रतिक्रिया असतील? कोणत्या अडचणी येतात? तसं अडचणी म्हणजे सायंकाळच्या शेतात थोडे शेतामधून लवकर येतात. कुठे बाहेर गेला तर लवकर येतात. रात्र जनावरांचा त्रास होते, पण शेतामध्ये होतात, इकडे नाही, तेवढं नाही. म्हणजे गावाच्या ठिकाणी वाघ जे आहेत ते तेवढा त्रास करत नाही जेवढा ते शेताच्या ठिकाणी करतात. हो. या गावामध्ये आता जंगल इथून जवळ असल्या कारणानं आमच्या जसं बफर झोनच्या आम्ही बऱ्याचशा गावामध्ये भेटी दिल्यात आमच्या चॅनलतर्फे. तर ज्या काही दुर्घटना त्यांच्याकडे होतात तशाच सारख्या दुर्घटना आपल्याकडे होतात का? हो, होतात ना. त्याला मग आपण कसं पाहता, किंवा त्या दुर्घटना ज्याच्यासोबत झाली त्या व्यक्तीला वन विभागाकडून, शासनाकडून कशा पद्धतीची सहकार्य होते किंवा मदत होते? आता इतक्यामध्ये जीवितहानी नाही झालेली आहे, परंतु समजा नाही का पशुहानी झालीच तर त्याकरिता वन विभागाकडून चौकशी होते आणि त्यांना योग्य आर्थिक मोबदला दिला जातो. धन्यवाद दादा. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे द मावा तुडतुडा वाईन्स या यूट्यूब चॅनलवर. आपलं नाव सांगू शकता? श्याम कटारे, आपण नेमके प्रॉपर कुठले असा? चिमूरचे. सर, आज आपण सातारा गावामध्ये व्हिजिट करायला आलात, ह्या गावाची पाहणी करायला आलात, पाहुणे म्हणून आलात. तर ह्या गावामध्ये आल्याच्या नंतर तुमच्या नेमक्या पहिल्या प्रतिक्रिया काय होत्या? तुमच्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल का? समजा अगर मी चिमूरमध्ये अगर माझ्या जो नगर याच्यामधून अगर निवडून आलो तर मी बी असं करावं, साफसुथरं, रोड स्वच्छ, नाल्या स्वच्छ आणि असं स्वच्छता ठेवा, अशी माझी इच्छा आहे.
नेमकं या सातारा गावामध्ये आल्याच्या नंतर असं वाटलं दादांना की दादा जर का आपल्या प्रभागामधनं चिमूरमध्ये असताना ज्या प्रभागामध्ये 4 क्रमांकाच्या प्रभागामध्ये राहतात त्या प्रभागामध्ये निवडून जर का आले तर त्यांचीसुद्धा अशी भावना आहे की असा प्रयत्न राहणार आहे त्यांचा की ह्या सातारा गावाची जे लोक मिसाल देतात त्याच पद्धतीनं ते माझ्या वार्डाची सुद्धा मिसाल द्यायला हवे असं कटारे साहेबांचं म्हणणं आहे. धन्यवाद सर, आपल्या दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपलं धन्यवाद. आज आपण सातारा गावामध्ये आहोत. या गावामध्ये काही पाहुणे मंडळी आहेत. सर, आपण कशा निमित्ताने ह्या सातारा गावामध्ये आलात? मी या गावामधून नाटका या निमित्ताने आलं. तर ह्या गावात नाटक बघितल्यानंतर मी इथं गावात फिरले तर असं आपल्या शिवाजी महाराजाचा पुतळा वगैरे गावात परिसर स्वच्छ दिसला आणि तिथं गडाप्रमाणे रायगडप्रमाणे तिथे दृश्य दिसलं तिथं. असं बाकी ठिकाणी पुष्कळ असे विचित्र प्रकारचे चित्र वगैरे दिसले. नाटक वगैरे तर सिस्टमॅटिक दिसले. थोडंसं इथं परिसर स्वच्छता दिसला. अजून पुष्कळ इथं पाण्यायुक्त पर्यटक ठिकाणं असल्यासारखं आहे. नक्कीच. सर, हा गाव सातारा गाव जेव्हा आपण आज पहिल्यांदाच बघत आहात, तर जेव्हा तुम्ही पहिला पाऊल या गावामध्ये टाकला तर ह्या गावाबद्दल किंवा ह्या परिसराबद्दल तुमच्या नेमक्या भावना काय होत्या किंवा ह्याच सेम गोष्टी ह्याच प्रकारच्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रॉपर गावामध्ये करू म्हणजे तुमची काय भावना राहील की तुम्ही ह्यासुद्धा गोष्टी आपल्या गावामध्ये करू शकाल का? हा माझ्यासुद्धा भावना आहेत की हा साताराप्रमाणे माझ्या गावातसुद्धा हे घडावं असं वाटत आहे मला. पण आपले योगदान तर कसे काय करणार, त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीला निवडून यावं. त्यांच्यानंतर हे आपल्याला योग्य काम काम करू इच्छितो आपण, तोपर्यंत आपल्या कोणत्या भावना व्यक्त होणार नाही. नक्कीच प्रशासनामध्ये गेल्याशिवाय काम करू शकणार नाहीत. पण एक गोष्ट अशी असते की गावातल्या नागरिकांची प्रतिक्रिया ही त्या गावातल्या विकासासाठी सर्वात महत्त्वाची आणि मेन गोष्ट असते. गावातला व्यक्ती जेव्हा प्रतिक्रिया देतो आणि गावातल्या प्रशासन त्या गोष्टीकडे लक्ष घालतो आणि त्या गोष्टीला पूर्णत्वास नेतो तेव्हाच गावाचा विकास साधता येतो. या ठिकाणी ह्या काकाजीचं असं म्हणणं आहे. नमस्कार, आपण सातारा गावामध्ये बसलो आहोत. आपल्यासोबत एक युवा मित्र आहे. भाऊ, आपलं नाव सांगू शकता? माझे पूर्ण नाव समित रवींद्र चौधरी आहे. वर्ग शिक्षण काय चालू आहे तुझं? फर्स्ट इयर्स. फर्स्ट इयर कशामध्ये चालू आहे? BA चालू आहे. BA फर्स्ट इयरमध्ये एक शिक्षित तरुण आपल्याला मिळाला आहे. या नवतरुणाच्या भावना आपण या गावाबद्दलच्या जाणून घेऊयात. काय वाटते तुला या गावामध्ये तरुणांना अनुसरून कोणत्या पायाभूत सुविधा उपलब्ध पाहिजेत? आता आमच्या गावामध्ये तसा पाहिला तर सगळ्या सुविधा उपलब्ध आहे. युवकांसाठी लायब्ररी आहे, जिम आहे, व्यायामशाळा आहे, क्रीडांगण आहे, व्हॉलीबॉल क्रीडांगण आहे. तसं पाहिलं तर सगळेच आहे आमच्या गावामध्ये. पण अजून काहीतरी बदल व्हावं असं आम्हाला वाटते. नेमका कोणत्या पद्धतीचा हे आहे? जसं आज जमाना इंटरनेटचा आहे, तर तुमच्या गावामध्ये फ्री वायफाय आहे का? कारण गावामध्ये वायफायचं किंवा इंटरनेटचं आज चलन असल्यामुळे बऱ्याचशा माहिती आपण इंटरनेटवरून गोळा करू शकतो. तर ग्रामपंचायतकडनं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट वायफाय मिळाला का किंवा मिळू शकतो का? किंवा तुमची काय ही मागणी असेल का की आम्हाला वायफाय मिळाला पाहिजे? हो, नक्कीच आम्हाला वायफाय मिळाला पाहिजे. कारण आता इंटरनेटचा जमाना आहे. मोबाईलवरून काही गोष्टी उपलब्ध होत नाही. इकडे म्हणजे नेटवर्कचा खूपच प्रॉब्लेम आहे. आम्हाला बरोबर नेटवर्क मिळत नाही इकडे. म्हणून आम्हाला म्हणजे ग्रामपंचायतकडून वायफाय हवा आहे. नक्कीच ह्या गोष्टी आम्ही तुमच्या सरपंच साहेबापर्यंत पोहोचवू आणि याच्यावर आम्ही नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, एवढं आश्वासन तुला देतो.
अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळं ह्या सातारा गावामध्ये नेमका रोजगाराच्या कोणत्या कोणत्या संधी आणि कशा पद्धतीच्या संधी इथं उपलब्ध झाल्या? सुरुवातीला 10 वर्षाच्या आधी इकडे रोजगाराच्या खूपच कमी संध्या उपलब्ध होत्या, कारण की कुठलंही काम करायचं म्हटलं तर चिमूरला जावं लागायचं. ते सिव्हिल वर्क करण्यासाठी मिस्त्रीकाम म्हणतात त्याला. आणि जर त्याच्याहीपेक्षा मोठं काम हवं आहे तर नागपूरला जावं लागायचं. तर माझंच उदाहरण घेतलं तर मी सुद्धा नागपूरलाच जॉब करत होतो आधी. परंतु ताडोबा टायगर रिझर्वमुळे इकडे गेट जे आहेत, कोलारा गेट आहे किंवा लिझनचा गेट आहे, आजूबाजूचे गेट आहे, यामध्ये मुलांना गाईड्स म्हणून जॉब मिळाला आहे. कोणी आपल्या जिप्सी घेतलेली आहे त्यांना तो रोजगार मिळाला आहे. आणि येणाऱ्या पर्यटकांसाठी जे रिसॉर्ट बनलेले आहेत त्या रिसॉर्टमध्ये ते कुठलाही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये एक रोजगार मिळालेला आहे, चांगला रोजगार आहे. आणि हे खूप कष्टाचं काम नाही आहे, छान आणि म्हणजे नाही का जास्त मेहनतीचं काम नसल्यामुळे कोणीही तो रोजगार करू शकतात. माझ्या गावातील कमीत कमी 10-12-15पर्यंत लोक रिसॉर्टमध्ये जॉब करतात. इव्हन मी सुद्धा द बांबू फॉरेस्ट या रिसॉर्टमध्ये जॉब करतो आहे. आणि जे सॅलरी मला नागपूरला मिळायची त्याच्या खालोखाल सॅलरी मला इथे मिळते आणि मी सुखी आहे. नक्कीच मित्रांनो, आपल्या राहत्या घरी जर का आपल्याला रोजगार मिळत असेल तर प्रत्येक माणूस हा सुखी आणि समृद्धी होऊ शकतो, असं रामटेके दादांचं मत आहे. दादांना पुन्हा एक प्रश्न विचारूया आपल्या चॅनलमार्फत, की दादा आपण या रोजगाराच्या संधी ज्या उपलब्ध झाल्यात या वाढवण्यासाठी किंवा गावामध्ये ग्रामपंचायतकडून किंवा प्रशासनाकडून, शासनाकडून किंवा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या आमच्या वन विभागाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, की त्यांच्याकडून आपण आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे काय मागणी करू शकता, काय इच्छिता, की अशा पद्धतीनं जर का केलं तर असं होऊ शकते थोडक्यात? आता तसं सांगता येणार नाही, परंतु आता आमचं गाव हे स्वच्छ आणि सुंदर गाव याकडे वाटचाल करत आहे. आणि यामुळे आमच्या गावामध्ये लांबूनचे लोक येतात, ग्रामपंचायतचे लोक किंवा इतर कोणतीही टीम, जिल्हा परिषद टीम येतो. आणि येणारे पर्यटकसुद्धा थोडं व्हायरल झाल्यामुळे पर्यटकसुद्धा येतात. तर त्याच्यासाठी एक पर्यटन म्हणून विकास करण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्हाला आर्थिक सहाय्य करतच आहे. आणखी एखादा रोजगार तरुणांना देईल याच्यासाठी आमचे सरपंच गजानन गुडदे प्रयत्नशील आहेत. आणि भविष्यामध्ये ते कोणता नाही कोणता प्रोजेक्ट आणणार यात काही शंका नाही, आणि तो येणारच आहे. नक्कीच. मित्रांनो, आपल्या गावच्या कर्त्या माणसावर, प्रथम नागरिकावर, सरपंचावर जर का विश्वास ठेवला तर तो माणूस गावाचा कायापालट करू शकतो, ह्याच भावना रामटेके सरांनी इथं व्यक्त केल्या. नमस्कार, आपण बालगोपालांसोबत आहेत आता. बाळा, तुझं नाव काय? बाळा, ए बाळा, तुझं नाव काय रे भाऊ? वेदांत. पूर्ण नाव? वेदांत बोबंडोने. वेदांत आपल्यासोबत जुळलेला आहे. तुझं नाव? अभिनय गोपाल यादव. तुझं नाव रे? रियान गणेश माळवे. रियाज गणेश माळवी. आपल्यासोबत बालगोपाल जुळले आहेत. आपण या बालगोपालांना विचारूया यांच्या शाळेबद्दल. तुमची शाळा कोणत्या वर्गापर्यंत आहे? चौथ्या. अच्छा, तुम्ही शाळेत रोज जाता? हो. शाळेमध्ये जाताना किंवा शाळेमध्ये गेल्यावर कशा पद्धतीने तुम्ही ती शाळा शिकता, कशा पद्धतीनं एन्जॉय करता? शाळेत जाऊन कोणते कोणते कामं करता? सकाळी 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत कोणते कोणते कामं करता? दुपारच्या सुट्टीला खेळतो. तुमच्या शाळेमध्ये खेळासाठी काय काय साधन आहेत? घसरपट्टी. मजा येते का? सिसॉ आहे? हो. व्यायाम करायसाठी काही हो. आहे का? तुम्ही करता का व्यायाम? हो. अभ्यासिक आहे का? वाचनालय आहे का गावात? हो. जाता का अभ्यास करायसाठी? जाता का? अच्छा. तुमची खेळायची वय आहे, तुम्ही सध्या अभ्यासाचा लोड नका घेऊ. ठीक आहे. आज आता आपण आलो आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सार्वजनिक वाचनालय सातारा या ठिकाणी. या ठिकाणी काही विद्यार्थी आपल्यासोबत इथे अभ्यास करताना आपल्याला दिसत आहेत.
जाणून घेऊया ह्या वाचनालयाच्या पार्श्वभूमीबद्दल, या विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत. ताई नमस्कार. नमस्कार मित्रा, काय नाव तुझं? कुलदीप गणवीर. कुलदीप गणवीर आपल्यासोबत जुळले आहेत मित्रांनो. कशा पद्धतीची म्हणजे कोणत्या परीक्षेची तयारी करता इथे? नीटची तयारी करतो. किती दिवस झाले या लायब्ररीमध्ये तू अभ्यास करायला येतो? 4-5 महिने झाले. तुझं गाव साताराच? नाही, मासळ. मासळ. मासळ मित्रांनो इथून 8 किलोमीटरचं गाव आहे, पण या सातारा गावामध्ये इतकी सुसज्ज व्यवस्था आहे वाचनालयाची की त्या ठिकाणी नुसते साताऱ्यातीलच नाही तर मासळचे सुद्धा विद्यार्थी इथे आपले अभ्यास करण्यासाठी येतात. मित्रा, 5-6 महिन्यापासून तू येत आहेस. या लायब्ररीबद्दलचं तुझं काय मत आहे? म्हणजे ही लायब्ररी कशा पद्धतीनं ऑपरेट होते, कशा पद्धतीनं ही चालवली जाते, याच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचव. ही लायब्ररी ग्रामपंचायत चालवते आणि आम्ही इथं स्वच्छता वगैरे सांभाळतो. ग्रामपंचायतमार्फत ही लायब्ररी चालवली जाते आणि इथली जी स्वच्छता आहे ही तुम्ही सर्व विद्यार्थी मिळून स्वतः करता. इथे अभ्यास करताना नेमकं तुझ्या मनामध्ये काय भावना येतात की हे जे वातावरण पाहून नेमकं शांततेचं वातावरण नक्कीच या ठिकाणी आहे, या ठिकाणी अभ्यास वगैरे होतो का? अभ्यास चांगला होतो या ठिकाणी आणि मासळपेक्षा इथं चांगलं वातावरण. आणि मित्रा तू नीटचा प्रिपरेशन करताय. मित्रांनो बघा, एका मासळ गावचा मुलगा आज एका सातारा गावातल्या म्हणजे एका विकसनशील गावातल्या विकसित गावातल्या वाचनालयामुळे एखाद्या व्यक्तीच्या प्रयत्नाच्या फलितामुळे आज एक व्यक्ती डॉक्टर होऊ पाहण्याचं स्वप्न पाहत आहे. हीच ही मोठी या गावाने मिळवलेलं योगदान म्हणू शकतो आपण. आपण वळूया समोरच्या व्यक्तीकडे. आपल्यासोबत काही विद्यार्थिनी जुळलेल्या आहेत. नमस्कार. नमस्कार. कशा पद्धतीची तयारी आपण करतात? आम्ही सध्या 12वीचीच तयारी करतो. तुम्ही दोघेजणी 12वीमध्ये आहात. अच्छा. किती दिवसापासून ही लायब्ररी, तुम्ही प्रॉपर साताऱ्यातले आहात? ही लायब्ररीची सुरुवात या ठिकाणी कशा पद्धतीने झाली, काय सांगू शकाल आमच्या प्रेक्षकांना? ही लायब्ररी म्हणजे याची सुरुवात नाही का 26/12/2022 मध्ये झाली. का हे लायब्ररी सुरुवातीला लोकसहभागातून झाली. नंतर म्हणजे प्रयत्न पाहून गव्हर्मेंट आदिवासी ऑफिसमधून निधी मिळाला. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचा कशा पद्धतीचा रोल आहे? थोडंसं जसं दादांनी सांगितल्याप्रमाणे ही लायब्ररी ग्रामपंचायततर्फे चालवली जाते, तर याच्यामध्ये ग्रामपंचायतचा कशा पद्धतीनं तुम्हाला सपोर्ट मिळतो, कशा पद्धतीनं तुम्हाला त्याचा सहभाग मिळतो? त्या जे सामान आहेत, ह्या ज्या खुर्च्या आहेत, या आपल्याला म्हणजे शासनाने दिल्या की कोणी एका व्यक्तीनं दान केलं आहे? हे येथे चेअर दिसताना त्या सगळ्या सरपंच साहेबाच्या मानधनातून मिळाले. बघा मित्रांनो, सरपंच साहेबांच्या स्वतःच्या मानधनातून आज जवळपास तब्बल 20 ते 30 खुर्च्या, एका खुर्चीची किंमत जवळपास 2,000 रुपये आपण या ठिकाणी पकडू शकतो. सरपंच साहेबांचा स्वतःचा मानधनाचा त्याग या ठिकाणी दिसून पडतो. ही जी पुस्तकं दिसत आहेत, ही पुस्तके तुम्हाला एखाद्या विभागाकडून मिळाली की लोकांच्या सहभागातूनच मिळालीत? थोडंसं काय सांगू शकाल आमच्या प्रेक्षकांना? जे लोक म्हणजे इथे बघण्यासाठी येतात त्यांच्याकडून ते पुस्तकं म्हणजे देतात ते दान म्हणून, आणि बाकीचे कोणतेही म्हणजे काम ते संस्थेमार्फत वगैरे मिळतात. मित्रांनो, ही लायब्ररी, हे वाचनालय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नुसत्या नावानेच नाही तर महाराजांनी सांगितलेल्या लोकांसाठी चालवलेल्या राज्यामध्ये लोकांच्या सहभागातून त्यांना पुस्तके, त्यांना वाचनालयाचं सर्व सामान ही सहभागातून लोकवर्गणीतून या ठिकाणी देण्यात येते. एक विद्यार्थी जुळला आहे. तुझं नाव सांग. माझे नाव समीर सुरेश चौक. समीर सुरेश चौके. तुझं शिक्षण कुठे आहे आणि तू राहतोस कुठे? माझं शिक्षण कांप्याला आहे. मी हॉस्टेलवर राहतो. शाळेचं नाव? शाळेचं नाव मातोश्री लक्ष्मीबाई अनुदानित आदिवासी आश्रमशाळा कांपा. कोणत्या वर्गामध्ये आहेस? 11वीला आहेस. मोठं होऊन म्हणजे तू आता इथून एका छोट्याशा सातारा या गावामधून निघून कांपा या ठिकाणी शिक्षण घेत आहेस, तर सामोर जाऊन तुझे स्वप्न काय आहे? तुला काय व्हायचं आहे? आर्मी भरती द्यायची.
देशाच्या सेवेसाठी एक सैनिक म्हणून तुला भरती व्हायचं. नक्कीच तुला तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या दमावा तुडतुडा वाईन्स या यूट्यूब चॅनलकडून शुभेच्छा आहेत. छान अभ्यास कर आणि छान तुझ्या स्वप्नांना गवास निघाल. धन्यवाद. कसं वाटतंय? कोणत्या गावून आले तुम्ही? आहेत एवढ्या मोठ्या विकसित गावामध्ये दारूची सोय कशा पद्धतीची आहे, काय सांगू शकाल?